आता मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। उद्या रेल्वेच्या मध्य हार्बर आणि पश्चिम मार्गावर मेगा ब्लॉक देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी ब्लॉक घेतला जाणार। पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूज आणि गोरेगाव स्थानकादरम्यान तर मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकादरम्यान ब्लॉक। मुंबईतल्या वांद्रे पश्चिम आणि खार परिसरात 10 तारखेला पाणीपुरवठा बंद राहणार। पाईपलाईन दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद असणार। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। पुण्याच्या जुन्नरमध्ये शेततळ्यात बुडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून कुटुंबाला 5 लाखांची मदत। शिंदेंकडून मृत चिमुकल्याच्या कुटुंबियांचं सांत्वन। पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल प्रवास नजीकच्या काळात सुकर होण्याची चिन्ह। जोगेश्वरी टर्मिनस बोरिवली ते विरार आणि विरार ते डहाणू दरम्यान अतिरिक्त मार्गिकेचं काम फास्ट ट्रॅकवर। पश्चिम रेल्वेची प्रवासी क्षमता 5 लाखांनी वाढणार। राज्यातील 12,500 शाळांना खेळाचं मैदानच नाही। शिक्षण विभागाकडून आकडेवारी जारी। सरकारी आणि खासगी शाळांना 12,560 मैदानं नसल्याचं समोर। 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बेस्टच्या जादा बसेस चालवणार। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये बेस्टच्या जादा बसेस चालवण्यात येणार। शाळा आणि पालकांच्या मागणीनुसार त्या भागात विशेष गाड्यांची व्यवस्था केली जाणार। पुण्यामध्ये धुकं आणि हलकी थंडी। किमान तापमान हे 1 ते 1.5 अंशांनी घसरल्यामुळे पारा 12 अंशांपर्यंत। हवेली परिसरासोबतच आंबेगाव शिवाजीनगर परिसरात किमान तापमान 12 ते 13 अंश सेल्सिअस। पुण्याचा कारभार नव्या कारभाऱ्यांच्या हाती। 3 वर्ष आणि 11 महिन्यांची महापालिकेत प्रशासकीय राजवट संपली। 9 तारखेला महापौर निवड होणार तर सोमवारपासून नव्यानं निवडून आलेले नगरसेवक महापालिकेचा कारभार पाहणार।